आपल्याला राग का येतो? कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला राग येतो. का येतो? नेहमीच येतो, कधीतरी येतो, महिन्यातून एखाद्या वेळेस येतो, बरोबर आहे? तो राग का येतो? काय रिझन काय असतं नक्की की का राग येतो आपल्याला? जर ती गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर, राईट? म्हणजे जे आपल्याला आवडतं, म्हणजे आपण एक पॅटर्न ठरवून घेतलं, ही गोष्ट मला अशी असेल तर आवडते, अशी नसेल तर मला आवडत नाही. आणि माझ्या एक्सपेक्टेशन असेल की जर मी म्हणजे एखादी गोष्ट कोणासाठी केली आणि त्यांनी जर रिटर्न म्हणजे माझ्यासाठी काही नाही केलं तरी आपल्याला राग येतो, बरोबर आहे? म्हणजे आपला जो पॅटर्न ठरलेला आहे तो जर कोणी ब्रेक केला की आपल्याला राग येतो, बरोबर आहे? समजा एक जस्ट इमॅजिन केलं की एक्स वाय झेड व्यक्ती, तो व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे तुम्ही जे इमॅजिन केलं किंवा त्या व्यक्तीने इमॅजिन केलं की एक्स वाय झेड व्यक्ती म्हणजे ही अशीच आहे, त्याला कोणी बोट दाखवू शकत नाही, त्याच्यावर कोणी काही बोलू शकत नाही, काही हे करू शकत नाही. आणि जर त्याच्या विरोधात एखाद्या कोणी काही बोललं की त्या व्यक्तीला राग येतो, बरोबर आहे? म्हणजे आपले लाईक्स आणि डिसलाईक, आपल्याला जे आवडतं त्याच्याबद्दल कोणी काही वाईट बोललं तर आपल्याला राग येतो, जे आपल्याला आवडत नाही आणि परत त्यांनी तसंच केलं तरी आपल्याला राग येतो, बरोबर आहे? म्हणजे जर आपण तो पॅटर्नच काढला, जर एखाद्या गोष्टीबद्दल हे मनातून काढूनच टाकलं की ती गोष्ट अशी असेल, एव्हरीथिंग इज न्यूट्रल, जे काही आहे जगामध्ये सगळ्या गोष्टी न्यूट्रल आहेत, बरोबर? एखाद्यासाठी पैसा खूप चांगला आहे, एखाद्यासाठी पैसा हा वाईट आहे, तो त्याच्या अकॉर्डिंग डिपेंड करतं की तो ते कसा यूज करत आहे. आणि ज्याच्यासाठी पैसा वाईट आहे तो त्या पैशाचा काय करतो, राग करतो, तिरस्कार करतो की याच्यामुळे ही गोष्ट घडतीये, म्हणजे दोष पैशाला दिला जातो. ॲक्च्युअलमध्ये पैशाचा दोष आहे का? नाही, बरोबर? म्हणजे तुम्ही ती गोष्ट कशी हँडल करता, त्याच्यावर रिस्पॉन्स कसा करता, त्याच्यावर रिॲक्ट कसं करता, त्यावरून डिसाईड होतं तुम्हाला त्या गोष्टीचा राग येतो किंवा नाही, बरोबर? जर एखादं तुम्ही इमॅजिन केलं की समजा राजश्री आहे आणि राजश्रीला कोणी म्हटलं की तिला 2 शिंग आहेत, ॲक्च्युअलमध्ये शिंग आहेत का? नाही. मला माहिती मला शिंग नाही आहेत, बट एक्सपायर्ड व्यक्तीने म्हटलं की अरे राजश्रीला 2 शिंग आहेत, बट रियालिटीमध्ये नाही आहे. त्यांचं वैयक्तिकमध्ये की ठीक आहे बाबा तुम्हाला वाटतं तर आहेत, मला माहिती की रियालिटीमध्ये नाही आहे, तुम्हाला राग येईल का? नाही. जर मी म्हटलं की हां मला असं कसं काय बोललंय, हे झालं ते झालं, असं कसं बोलू शकता, याच्यावरून तर काय होईल, मन आपलं क्रोधित होतं आणि त्याच्याने हळूहळू राग वाढतो, बरोबर आहे? आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या हेल्थवरती, आपल्या बॉडीवरती होत असतो.